नमस्कार मंडळी, तुमचे सर्वांचे स्वागत आहे व्लॉग्स बाय पूनम या माझ्या चॅनलवरती। आणि आज आपण पहिल्यांदाच मोठा व्लॉग बघणार आहोत। तर आज आहे माझ्या चुलत भावाचं लग्न, ज्याचं नाव आहे रोहित। आणि तो राहायला कर्वेनगरमध्ये आहे आणि मी राहायला कात्रजमध्ये आहे, त्यामुळे डिस्टन्स फार कमी आहे। आम्ही लवकर निघालो आहे, सकाळी लवकर उठलो, मुलींचं सगळं आवरून घेतलं आणि मी ब्युटिशियन सोबतच मेकअप आर्टिस्टसुद्धा आहे, त्यामुळे मेकअप मी स्वतःच केलेला आहे। तुम्हाला इथे दिसतोय, तुम्ही बघू शकता की मेकअप कसा दिसतोय। तर तुम्हाला हा मेकअप कसा वाटला आणि याचा लुक तुमच्यासोबत शेअर करायचा असल्यास मला कमेंटमध्ये नक्की कळवा। मी तुमच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ घेऊन येईल मेकअपचा। तर हे हेअर एक्सटेन्शन मी तुळशीबागेतनं 350 रुपयाला घेतलं होतं। तर काय करायचं नेमकं ते मला केसांचं कळत नव्हतं, केस पातळ असल्यामुळे मी मोकळीच सोडते शक्यतो, पण म्हटलं ह्यावेळेस काहीतरी वेगळं ट्राय करावं, पण ते त्याचं वजन इतकं असल्यामुळे मला ते झेपलंच नाही आणि केस धुतल्यामुळं ओली होती, म्हणून म्हटलं की मोकळीच सोडून जावी। आणि ही बघा आम्ही मेहंदी काढली होती, आधी तर वेळ नाही झाला 3-4 दिवस आधी काढायला। तर एका हातावरती मी मेहंदी काढली आणि दुसऱ्या हातावरती माझ्या मिस्टरांनी मला मेहंदी काढली होती। आणि नथ वगैरे घालून, साडी वगैरे घालून, मुलींचं सगळं आवरून आम्ही लवकर निघालो होतो। 9, 9:30, 10 वाजले होते आणि सगळं व्यवस्थित दरवाजे वगैरे बंद करून आम्ही निघालो। बाहेर पाऊस पण नव्हता, इथे मे महिन्यामध्येच पाऊस सुरू झाल्यामुळे सगळाच गडबड घोटाळा झाला होता। फक्त लग्नाच्या वेळेला पाऊस नको यायला एवढीच इच्छा होती आणि एकदम फ्रेश मूडमध्ये आम्ही निघालो। थोडीशी तब्येत डाऊन होती, अजूनही आहे, आवाजावरून तुम्हाला कळत असेल। तर मी गोळ्या खाऊन घेतल्या, म्हटलं दिवसभर थोडीशी तरतरी राहील, संध्याकाळी येऊन दवाखान्यात जावंच लागणार होतं। दोन्ही मुली आणि मिस्टर असे आम्ही गाडीतनं निघालो। वारजेच्या पुलावरती इतकं बेकार ट्रॅफिक होतं, एक ट्रक जो आहे ना मालवाहतूक ट्रक, तर तो मध्येच बंद पडला होता, म्हणून हे सगळं ट्रॅफिक झालं होतं। गाडीतनं जाताना आमची मजा मस्ती चालली होती। तर स्नॅपचॅटवरती असे वेगवेगळे फिल्टर्स येतात, ते ट्राय करत होतो। आणि हा उजव्या साईडला जो तुम्हाला ट्रक दिसतोय ना, टँकर ट्रक काय म्हणाल, तर तो बंद पडला होता आणि त्याच्या पुढे एक पोलीस थांबले होते गाडी घेऊन। माहीत नाही नेमका का बंद पडला होता, त्याच्यामुळं ट्रॅफिक होतं, बाकी पुढे कसलंच ट्रॅफिक नव्हतं बघा। मग एके ठिकाणी नाश्ता करण्यासाठी आम्ही थांबलो आणि रात्री पावभाजी केली होती, त्यामुळे तो पावभाजीचा डबा मी घेतला होता आणि पुरी भाजी वगैरे एक्स्ट्रा घेतली खायला। इथे जागोजागी असे नवरा नवरीचे फ्लेक्स लावले होते, त्यामुळे आम्हाला जाण्यासाठी खूप मदत मिळाली। हा मुळशीच्या अलीकडे, पौडच्या अलीकडे कोळवण रोडला सुभद्रा लॉन्स म्हणून होतं, तर तिथे लग्न होतं। आम्ही पोचलो तेव्हा साखरपुडा नुकताच सुरू झाला होता। आणि ही माझी चुलती आहे वरमाई आणि ही दुसरी चुलती आहे। तर इथे अशी सगळी गडबड गोंधळ चालू होती, या चुलत बहिणी आहेत माझ्या। तर लग्नाच्या घरामध्ये जशी गडबड असती तशी इथे चालू होती, साखरपुडा सुरू झाला होता, सगळी मान्यवर लोक उपस्थित होती आणि आमचं सगळ्यांची वाट बघायचं चाललं होतं, कोण आलं आहे कोण नाही आलं आहे। फोटो सेशन चालले होते। ही सगळी बच्चे कंपनी फार त्रास देत होती, असं कुठं बाहेर निघालं की ह्या मुलांना फक्त मस्ती आणि मस्ती बस। मग तिकडून नवरीला वाजत गाजत आणलं, आम्ही इथे सगळे बसून बघत होतो, व्हिडिओ शूटिंग चालूच होती आणि मुलं मस्त एन्जॉय करत होती, सगळे लोक छान नटून थटून आले होते। आणि मग नवरी वर गेली साखरपुड्यासाठी स्टेजवरती आणि साखरपुडा सुरळीत पार पडला। त्यानंतर मग हळदीचं सेगमेंट होतं, म्हणून त्यासाठी सगळ्यांची उत्सुकता चालली होती। हे बघा साखरपुड्याची तयारी, ही माझी आत्या आहे, तर हे ओटी देण्यासाठीची तयारी चालू आहे। मग आम्ही सगळ्यांनी हळदी कुंकू लावून 5 जणींनी ओटी भरली आणि मग बाकीच्यांनी पुढची प्रोसेस करून घेतली। त्यानंतर म्हटलं आता फोटो सेशन जरा करून घ्यावं। मग इकडे मी आणि माझी भाऊजाई, आमचं जरा थोडीशी नौटंकी चालू होती, तर फोटो सेशन वगैरे करून झाले सर्वांचे। त्यानंतर इथे मानपान चालू आहे, इथे माझे चुलता आणि चुलती आहेत छोटे, तर नवरीच्या इकडून त्यांचा मानपान झाला। त्यानंतर ते खाली येत होते, मग त्यांना म्हटलं मी तुमचा छोटासा व्हिडिओचा शॉट घेते, तर मग त्यांना हळूहळू खाली उतरायला सांगितलं। आणि मग त्यानंतर नवरदेव मेकअपसाठी आला होता, बाकी इकडे आम्ही जेवायला थांबलो। मग जेवणं चालू झाली, जेवण वगैरे करून झालं की मग लगेचच हळदीसाठी जायचं होतं आम्हाला, म्हणून पटापट सगळ्यांनी जेवणं उरकून घेतली। इथे छोट्या मुलांची लुडबुड चालूच होती। हे बघा आता हळदीची तयारी चालू झाली,
करण्यासाठी मग सगळे हळद खेळलो खूप छान आणि मजा आली एकदम. त्यानंतर अजून बायका दुसऱ्या हळदी चालूच होती. मग नवरदेवाचा थोडासा मेकअप केला आणि दोघी तिघींचं थोडंसं आवरायला मदत केली. मग मी मेकअप करायला गाडीमध्ये आले. व्यवस्थित आवरून झाला. दुसरा लूक होता माझा. त्यानंतर नवरदेव परण्याला निघाला. मग हे सगळे डान्स करत होते. तो जो साऊंड लावला होता ना तो खूप जोरात होता, म्हणजे खूप जास्त डेसिबलचा होता. त्यामुळे इतकं धडधड धडधड होत होतं, म्हणून जास्त लोक नाचायला पण नव्हती आणि त्या साऊंडच्या आजूबाजूला पण नव्हती. सावली शर्वी तर अजिबात फिरकल्यासुद्धा नाही इकडं, कारण खूप जोरात धडधड होत होती आणि कानांना खूप त्रास होत होता. म्हणून मग जमेल तितके जणच नाचली. मनमुराद आनंद घेतला सगळ्यांनी नाचाचा आणि वातावरण एकदम मोकळं होतं. पाऊस वगैरेचं काय हे नव्हता, त्यामुळे जरा बरं वाटत होतं. मग त्यानंतर नवरदेवाला वरती चढवलं आणि मग सगळे नाचले. मग इकडे घेऊन आलं. मंगलाष्टका सुरू झाल्या होत्या आणि लग्न लागलं. सगळी बच्चे कंपनी स्टेजवर होती. खूप मजा केली सर्वांनी. अक्षता टाकून एकमेकांना बेजार केलं सगळ्यांनी आणि लग्न लागलं. त्यानंतर मग आता पुढची तयारी करायची होती आम्हाला. तर एक ठराविक जण आधी पुढे जाणार होतो आणि तयारी करणार होतो, नवरीला घरामध्ये घेण्याची तयारी. तर इथे लोक बघू शकता तुम्ही, भरपूर प्रमाणात लोक आली होती आणि लग्न खूप छान पार पडलं. त्यानंतर मग आम्ही 3-4 जण मोजून घरी आलो, कर्वेनगरच्या चुलत्यांच्या घरी. मग हे सगळं डेकोरेशन करून घेतलं फुलांचं. नवरीच्या स्वागतासाठी, नवरी नवरदेवाच्या स्वागतासाठी जी काय तयारी करायची होती ती सगळी करून घेतली आणि मुलांची मस्ती चालूच होती. त्यानंतर मग नवरी नवरदेव आले. सर्वांनी त्यांना भाकर तुकडा ओवाळून टाकला चुलतीने. मग त्यानंतर ओवाळून घेतलं 5 जणींनी आणि मग त्यांना घरामध्ये त्यांचा गृहप्रवेश करायचा होता नवरीचा, म्हणून ही सगळी खरं तयारी होती. आजकाल कसं आहे ना, हे असे डेकोरेशन वगैरे करतात, खूप छान सगळं सजवतात, त्यामुळे अजून एक खूप छान मस्त फील येतो. तर इथे आम्ही बहिणींनी सगळ्यांनी ओवाळून घेतलं नवरी आणि नवरदेवाला. तर त्यांचा पहिलाच दिवस असतो, तर तो जितका जास्त छान आपल्याला करता येईल याची आपण मनापासून तयारी करत असतो. खूप लोक होती सगळी. शेवटपर्यंत घरची लोक थांबली होती. रात्री 11, 11:30, 12 वाजले आम्हाला घरी जायला. आणि असं लगीन घर असलं की फार मजा येते. आणि मराठी लग्न, महाराष्ट्रीयन लग्न म्हणलं की मग आपल्याकडे ही सगळी मजा असतेच नाही का. दार अडवणे म्हणा किंवा सुपारी खेळणे दुसऱ्या दिवशी. आणि मग इथे तिचं वेलकमची तयारी होती. तर हा बोर्ड बनवून आणला होता फ्लेक्स, तर तो तिने सोडला. सून नाही लेक आणली म्हणून, सोन पावलांनी लेक आणली असा तो बोर्ड होता. त्यांच्या दोघांचा फोटो होता त्याच्यावरती आणि मस्त झाला हा सीन. मग त्यानंतर माझ्या चुलत बहिणींनी दार अडवलं होतं. ही एक प्रथा आहे. तर मग दोघांनी नावं घेतली, नवरी आणि नवरदेवानी, आणि मग ते बाशिंग वगैरे सोडायचा, सुनमुख बघायचा, असा सगळा प्रोग्रॅम यथेच्छ पार पडला. आणि मग 11, 11:30ला आम्ही घराकडे निघालो. हा सिंहगड रोडवरचा नवीन ब्रिज आहे बरं का, बघू शकता तुम्ही. एकदम मोकळा होता रस्ता आणि अगदी फास्ट 10 मिनटात आम्ही घरी पोहोचलो. घरी आलो, येतानाच पार्सल घेतली होती, जेवलो आणि झोपलो. खूप दमलो होतो त्यामुळे झोपून घेतलं. लॉंग व्हिडिओचा हा पहिलाच प्रयत्न आहे. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, फॉलो, सबस्क्राईब नक्की